Hello guys, this is I also get exam of JEE. So असं कोणीच नाही की जो JEEचा ॲस्पिरंट नसेल बिकॉज ऑफ द IIT. Oh my god! बेस्ट पार्ट वॉज द IIT बॉम्बे आणि म्हणजे मला ती इतकी आवडायची की ती माझी फर्स्ट प्रायोरिटी लिस्ट होती की नाही मला IIT बॉम्बे भेटलेच पाहिजेत. द सिरियस ॲस्पिरंट मोमेंट या ती I also cried a lot. I also faced a lot of things like trauma, depression, crying. जेव्हा 10th माझी झाली तेव्हा मी फिक्स केलं की यार मला आता इंजिनियर व्हायचं आहे. आणि ॲट द टाइम आय जस्ट म्हणजे मी असं हे केलं होतं की मनामध्ये असं फिक्स केलं होतं की नाही मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला कम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे, मला IITमधून इंजिनिअरिंग करायचं आहे अँड आय हॅव टू गेट लॉट्स ऑफ पॅकेज. म्हणजे त्या टाईमला असं म्हणजे खूप ट्रेंडिंगला होतं की लाईक 80 लॅखचं पॅकेज भेटलं IIT बॉम्बेमधून, 70 लॅखचं भेटलं, 1 करोडचं पॅकेज एका पोराला भेटलं अँड ते ऐकून असं म्हणजे मनावरती असं परिणाम झाला होता की नाही यार मला पण ते पॅकेज पाहिजे. मी पण आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करणार आणि मला पण ते पॅकेज पाहिजे. सो आय स्टार्टेड टू प्रिपेअर फॉर JEE एक्झाम अँड बाय व्हॉट मी जे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं त्याच्यापेक्षा ती खूप हार्ड होतं माझ्यासाठी. बिकॉज आय स्टडी फ्रॉम माय चाइल्डहुड इन सेमी इंग्लिश स्कूल. संगत फ्रेंड्स लोक की लिटरली मी अभ्यासाला बसले तरी मला हे कॉल करून बोलत होते की तू चहा प्यायला. आणि मी पण एवढी पागल की सोडून दिलं स्टडी गेली मी त्यांच्यासोबत. असं माझं 11th-12th झालं होतं. फर्स्ट माझी एक्झाम होती जानेवारीमध्ये. मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता. सो मी फर्स्ट अटेम्प्ट दिला आणि त्याच्यानंतर मी घरी गेले. जे माझं 11th-12th होतं आय टूक इट एक्स्टर्नल म्हणजे एक्सटर्नल ठेवलं होतं. सो मग मला त्याची माझी 12thची एक्झाम द्यायची होती. सो मी माझ्या आजीकडे गेले म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. सो तिकडे मी गेली आणि माझं 11th म्हणजे 12thच्या एक्झामचं प्रिपरेशन मी तिथे करत होते. सो मी गेली आणि ॲट द टाइम वेन आय वॉज प्रिपेअरिंग फॉर द 12th एक्झाम JEEचा रिझल्ट लागला. फर्स्ट अटेम्प्टचा JEEचा रिझल्ट लागला. आय डोंट नो मला पण माहीत नव्हतं ते. माझ्या काकांनी ते बघितलं रिझल्ट आणि माझ्या पप्पांनी फोन केला की लाईक की JEEचा तर फर्स्ट एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. सो मला मार्क्स किती पडले. सो माझे पप्पा म्हटलं की यार ही तर आणखी मला काहीच नाही सांगितलं. सो ते कॉल मी आणि जस्ट मला विचारलं की JEEचा रिझल्ट लागला तुला मार्क्स किती पडले. सो मी बघितलं अँड देअर वॉज नथिंग. मला खूप 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 लोवेस्ट मार्क्स होते. मग मी सांगितलं घरी मला एवढे कमी मार्क्स पडले तसं तसं. ॲट दॅट टाईम माझ्या पप्पांनी माझा कॉल कट केला. येस कॉल कट केला ठेवून दिला आणि आय वॉज लिटरली शॉक कारण आय नो दॅट की मला माझं मार्क्स कमी पडणार हे मला माहिती होतं कारण मला तो पेपर खूप हार्ड गेला होता. पण जेव्हा रिझल्ट लागला त्या टाईमला आय जस्ट प्रेड. सो माझे मम्मी पप्पा मला पूर्ण म्हणजे एक 1 वीक बोलले नाही ते डोंट टॉक टू मी. आय जस्ट क्रायड अ लॉट. देन माझी आजी होती ते मला खूप समजावलं की ठीक आहे इट्स ओके जाऊ दे सोड हार्ड होतं ते होईल आणखी तू दुसरं काहीतरी करू शकतेस असं म्हणजे मला त्यांनी समजावलं. म्हणलं तरी पण नाही म्हणजे असं मनाला एक शांतता नव्हती माझ्या कारण माझे मम्मी बाबा माझ्याशी बोलत होते. दे डिडंट कॉल मी, दे डिडंट टॉक टू मी अँड I just tried to call them so they didn't pick my call. So then I called my best friend. So best friend ही सब कुछ ही करता है bro, best friend. So I called my best friend. So की बेसिकली मला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे मी आकाश इन्स्टिट्यूटला होते JEEची प्रिपरेशन करायला. सो तिथे भेटला होता तो आणि मी त्याला कॉल केला. So I called him and told him that I get so less marks and my parents had didn't talk to me. So त्याला पण खूप कमी मार्क्स पडले होते. But he was chill. His parents were chill. So I get shocked by why
म्हणजे तुझ्यासारखी गरज सोडायला पाहिजे यार. मग मी त्याला विचारलं की तुला किती मार्क्स पडलेत, मग तो बोलला मला खूपच कमी, मला पण खूप कमी मार्क्स पडले. माझे मम्मी पप्पा बोलतात की ठीक आहे, कमी मार्क्स पडले, आणखी एक अटेम्प्ट आहे ते तू दे, आणि वाटलंच तर तू म्हणजे हे करू शकतो, काय म्हणतात आपलं, Few hours later. त्यांचं म्हणणं असं होतं की रिपीट कर. बट ऑन द कॉल आय क्रायड अ लॉट. सो his mom is all there. So his mom took the call and asked me why are you crying so much. So I told them that I got less marks and my mommy was not talking to me. So his mommy त्याच्या मम्मीने मला इतकं चांगल्या प्रकारे समजायला की गर्ल प्लीज यू जस्ट ट्रायड. म्हणजे बाकीचे लोक पण असतात ते तर ट्राय पण नाही करत, तू ट्राय तरी केलंस, तू तुझ्या 100% दिलाय, लाईक तू रडू नकोस नाही का. मग आणखीन तुझी सेकंड अटेम्प्ट आहे, तुझी सीईटीची एक्झाम, तू रडू नको, लाईक होऊन जाईल का ना कधी होऊनच जाईल. सो तू रडू नको, डोंट टेक एनी टेन्शन. सो असं त्यांनी मला सांभाळलं. सो आय गेट दॅट. सो देन माय मम्मी पप्पा वॉज टॉकिंग टू, म्हणजे मग नंतर मीच कॉल केला फर्स्ट, ते बोलले माझ्याशी. बट ते मला काहीच म्हणजे लाईक जे पैसे वेस्ट केले किंवा काही या बाबतीत मला काहीच बोलले नाही. बट ते त्यांचं सायलेंटली जे एक्सपेक्टेशन होतं दॅट वॉज किलिंग मी. सो म्हणजे मला ते असं कळलं की यार नाही, म्हणजे मी 100% दिला नाही, पण दिला, पण माझं नाही का तिथे 200% पाहिजे होतं. तेव्हा लिटरली जस्ट नॉट अन IIT, नॉट अन NIT, म्हणजे मला असं छोटं मोठं तरी चांगलं कॉलेज भेटलं असतं किंवा चांगले गुड ग्रेड्स तरी पडले असते की मी सांगू शकले ॲटलिस्ट लोकांना की मला एवढे पडले, ठीक आहे, म्हणजे थोडं मार्क्स येऊन गेलं. बट निघून गेली होती. आणि नंतर माझ्याकडे फक्त सेकंड अटेम्प्ट होता आणि CETची एक्झाम होती. मग मी आय स्टार्टेड प्रिपरिंग फॉर माय सेकंड अटेम्प्ट. देन आय प्रिपेअर्ड वेल, बट असं म्हणलं नाही वेळ निघून गेल्यानंतरच किंमत कळते. तसंच माझ्यासोबत झालं. माझ्यासाठी माझ्याकडे सिलेबस खूप होता, लॉट ऑफ सिलेबस, लॉट ऑफ क्वेश्चन्स, लॉट ऑफ थेअरीज अँड ऑल, आणि माझ्याकडे टाईम खूप कमी होता. तर मी माझे 100% दिले. लिटरली दिवसाची 10 आवर्स 7 आवर्स स्टडी केलेला. बट ते म्हणतात ना वेळ निघून गेली, तसं झालं. त्याच्यामुळे माझा सेकंड अटेम्प्ट पण खूप खराब आहे, त्याचा रिझल्ट पण खूप बेकार लागला. बट बेकार लागला म्हणजे मला त्याच्यानं कॉलेज नव्हतं भेटू शकत, बट ॲटलिस्ट फर्स्ट अटेम्प्टच्या कम्पॅरिझनमध्ये मला सेकंड अटेम्प्टमध्ये गुड ग्रेड्स होते, गुड मार्क्स होते. CET एक्झाम ज्याचं सेंटर मला पुण्यामध्ये लागलं होतं. बट ड्युरिंग धिस आय क्रायड अ लॉट अँड आय ऑल्सो गो थ्रू द डिप्रेशन. म्हणजे मी स्वतःला असं मारून सुद्धा घेतलं होतं, जे की आतापर्यंत कोणालाच नाही माहिती. आय जस्ट बीट माय सेल्फ बिकॉज ऑफ दिस ऑल. मार्क्स नाही पडत नाही, माझं आता कसं होणार, काय होणार, घरच्यांचे एवढे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांनी एवढे पैसे घालवले आहेत जे की मी कम्प्लीट नाही करू शकत. दॅट्स वाय आय गो थ्रू द डिप्रेशन. बट मला एक माहिती होतं की काही जरी झालं तरी आपण चुकीच्या मार्गाने नाही जायचं, राईट. कारण मला घरच्यांनी आधीपासून सांगितलं होतं की ठीक आहे, काहीही होऊ दे इन युअर लाईफ, काहीही होऊ दे, पण चुकीच्या मार्गाने जायचं नाही. सो मी तो मार्ग नाही निवडला. बट मी म्हणजे CETचा रिझल्टची मी इतकी वाट बघितली होती, आणि CETचा रिझल्ट कसं म्हणजे यायला खूप टाईम घेत होता, आणि माझे होप्स फक्त त्याच रिझल्ट होते की मला कॉलेज भेटेल. नाहीतर जर मला CETला पण खूप कमी मार्क्स पडले असते, मला कॉलेज नसतं भेटलं, तर नाव आय वॉज कुकिंग इन समवन्स हाऊस फॉर हिम. या आय होप सो की चांगले मार्क्स पडले मला, आणि मला ठीक चांगलं कॉलेज भेटलं. ब्रँच मला मेकॅनिकल भेटली, त्याची चुकती म्हणजे मला पण जसं माझा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट नाही, मला पण फर्स्टपासूनच मला इंटरेस्ट होता लाईक की कार्स ऑटोमोटिव्हमध्ये. पण जेव्हा फर्स्ट अटेम्प्टचा माझा रिझल्ट लागला तेव्हापासूनच माझा इंटरेस्ट असं लूज होत गेला होता. बट ड्युरिंग दिस टाईम I just cried a lot, but there was my friend की ज्याने मला खूप सपोर्ट केलं, लाईक खूप समजावलं, धीर दिला की लाईक तू करू शकते.
आणि ॲट द टाईम म्हणजे मी माझ्या मम्मी पप्पांकडून तर म्हणजे ते मला बोलले नाही, पण त्यांचा जे सायलेन्स होता, जे ते माझ्याशी बोलले नाही, तर त्याच्यातून पण खूप गोष्टीचं असं म्हणजे हर्ट झालं. बट अशाही गोष्टींचं हर्ट झालं, की मला माझे रिलेटिव्हजकडून खूप काही ऐकायला भेटलं होतं, की लाईक असं तसं म्हणजे खूप काही ऐकायला भेटलं होतं. आय लर्न अ लॉट ब्रो. I just learned a lot about peoples, about money, about about me also, because I live in the hostel, so तिथे जेवण पण ठीकठाक नसायचं त्याच्यामुळे आणि त्या गोष्टी तर समजल्यात अबाउट माय लाईफ, एव्हरीथिंग आय लर्न. आणि पैसे कमावणे किती इम्पॉर्टंट आहे मला हे पण समजलं. कोणाचे रंग कसे असतात, पीपल्स कसे असतात मला हे पण समजलं. बाहेर राहायचं असेल तर कसं राहायला पाहिजे मला हे गोष्टी पण समजल्या. म्हणतात ना म्हणजे आपण घराच्या आपल्या बाहेर नाही आलो तर आपल्याला खूप गोष्टी समजणारच नाही. सो म्हणजे मी लर्न खूप केलं त्या बाबतीत. ते माझं 200% रिक्वायर होतं की जे मी दिलं नाही. सो त्याच्यामुळे पण मला खूप हर्ट झालं. पण ही बॅक स्टोरी आहे. आत्ता जे चालू आहे ते माझं खूप म्हणजे ठीक आहे. म्हणजे मी तेव्हापासून सगळ्या गोष्टी सीरियस घेते. लाइक एक्झाम आहे ना, सो डू द प्रिपरेशन ऑफ द एक्झाम, नथिंग गॉड, नथिंग. If you if your friend is calling to you and just asking for the chat, just tell no. Just tell no and tell him that you also interested. जशी मी चूक केली की नाही म्हणजे बाकी अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटाईज केलं आणि ॲट द लास्ट जेव्हा टाईम निघून गेला त्यावेळेस मी 12 तास स्टडी केला आणि 10 आवर्स स्टडी केला. तर त्याला काहीच व्हॅल्यू नव्हती कारण ओव्हरऑल रिझल्ट वॉज 0 बिकॉज टाईमच निघून गेला होता. आणि त्याच्यानंतर माझ्या पॅरेंट्सला पण मी खूप हर्ट केलं बिकॉज त्यांचे एक्सपेक्टेशन्स पण खूप होते माझ्याकडून. सो मी ते कंप्लीट नाही करू शकले. सो आय होप जर तुम्ही ही चुकी करत असाल तर तुम्ही नका करू. आणि अभ्यासाच्या टाईमला अभ्यासालाच टाईम द्या. फ्रेंड्सच्या टाईमला फ्रेंड्सलाच टाईम द्या. आणि दॅट्स फॉर टुडे. And that's all my result day and my result experience from JEE. So thank you for watching this video. I love you so much. Bye bye.